मार्केटमध्ये बघितलेलं आहे की खूप सारे फ्रँचायझी वगैरे डेव्हलप होतात. ब्रँड ओनर हा स्टेबल नसतो. तो खाली 100-150 फ्रँचायझी वाढवतो, लगेच क्विकली लगेच दुसरं काहीतरी निर्णय घेतो, दुसरं काहीतरी चालवतो. आणि खाली ज्या लोकांनी म्हणजे फ्रँचायझी वगैरे घेतल्या राहतात तर ते त्यांचे व्यवसाय वगैरे व्यवस्थित सेटल होत नाही. 6-6 महिन्यात ते धंदे वगैरे बंद पडतात. तर काय होतं की माणूस एकदा नोकरी केली ना तर नोकरी सुटल्यानंतर दुसरी नोकरी लागायची तो करू शकतो. पण व्यवसायात काय राहतं की व्यवसायात एवढा काही पैसा लावला गेला राहतो किंवा कर्ज वगैरे घेतलं राहतं, काही उचलपटकचे पैसे राहतात. तर ते डिस्टर्ब जर झालं ना नंतर घरचेही सपोर्ट करत नाही आणि आपण स्वतः सुद्धा स्वतःला सपोर्ट करू शकत नाही. तर काय होतं, जी खालची जी काही छोट्या छोट्या उद्योजकांची जी काही पिढी आहे ती डिस्टर्ब होत जाते. त्याच्यामुळे ब्रँड ओनरने पण बघितलं पाहिजे की खालचे कसे आपले टिकून राहतील आणि कशी आपली चेन म्हणजे पूर्ण चेन मध्ये सगळे हॅप्पी राहिले पाहिजे, ही अशी गोष्ट टिकली पाहिजे. तसं होऊन जातं की ब्रँड ओनरने ना फक्त आपलाच खिसा कसा भरला जाईल हा विचार न करता आपल्या खाली जे काही आपण उद्योजक जोडलेले, जे काही फ्रँचायझी जोडलेले आहे आपण, तर ते कसे श्रीमंत होतील, त्यांचे खिसे कसे भरले जातील, ते कसे स्टेबल होतील हा विचार केला पाहिजे. फक्त स्वार्थाने बघितला पाहिजे.